नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनची संयुक्त कामगिरी दिनांक 8/12/2024 रोजी रात्री 8:15 वाजेच्या सुमारास 5 ते 8 इसम हे भुसावळ नागपूर हायवे लगत असलेल्या आलिशान वॉटर पार्कच्या मागील बाजूला असलेले मोकळ्या जागेत अग्निशस्त्र व इतर घातक हत्यारांसह दरोडा टाकून गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत उभे असल्याची खात्रीलायक बातमी पोलीस निरीक्षक भुसावळ राहुल वाघ यांना मिळाल्याने लागलेच त्यांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच गुन्हे शोध पथकाला सदर बातमीची खात्री करून कारवाई करण्याकामी सदर परिसरात रवाना केले। त्यानंतर वरील नमूद पथक हे खडका चौक येथून जाऊन पुढे डाव्या बाजूने सर्व्हिस रोडने आलिशान वॉटर पार्क जवळ पोहोचले व त्या ठिकाणी त्यांनी गाड्या लावून कोणास चाहूल न लागू देता जाऊन पाहिले असता नमूद पोलीस पथक व पंचनामा त्या ठिकाणी 7 इसम संशयितरित्या उभे असल्याचे दिसून आले। सदर पथकाची खात्री होताच त्यांनी 7 इसम यांना ताब्यात घेतले व पंचासमक्ष त्यांची झडती घेतली असता सदर इसम यांच्या अंगझडतीत 15,000 रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचा पिस्तल मॅग्झिनसह शेख इम्रान उर्फ मॉडेल रसूल शेख वय वर्ष 21 राहणार 8 खोली भारतनगर भुसावळ त्याच्या अंगझडतीत मिळून आले। 3,000 रुपये किमतीचे पिवळ्या धातूचे 3 राऊंड शेख इम्रान उर्फ मॉडेल रसूल शेख वय वर्ष 21 राहणार 8 खोली भारतनगर भुसावळ याच्या अंगझडतीत मिळून आले। 8,000 रुपये किमतीचे 4 तलवारी, एक राखाडी रंगाचे मळकट कपड्यात गुंडाळलेले अरबाज शेख शब्बीर वय वर्ष 30 राहणार तेली गल्ली दीनदयाल नगर भुसावळ याच्या ताब्यात मिळून आले। 15,000 रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचे पिस्टल मॅग्झिनसह शेख मुजम्मिल शेख मुज्जू शेख हकाम वय वर्ष 30 राहणार तहानगर फैजपूर यावल याच्या अंगझडतीत मिळून आले। 1,000 रुपये किमतीच्या पिवळ्या धातूचे एक राऊंड शेख मुजम्मिल शेख मुज्जू तहानगर फैजपूर तालुका यावल याच्या अंगझडतीत मिळून आले। 2,000 रुपये किमतीच्या एक तलवार शेख शोएब शेख इक्बाल खाटिक वय वर्ष 25 राहणार फैजपूर तालुका यावल याच्या अंगझडतीत मिळून आले। 100 रुपये किमतीच्या एक हाताचे 4 बोटे घालता येईल असे एक लोखंडी फायटर शेख शोएब शेख इक्बाल खाटिक वय वर्ष 25 राहणार फैजपूर तालुका यावल याच्या अंगझडतीत मिळून आले। 1,000 रुपये किमतीचा एक चाकू आदित्य सिंग उर्फ विक्की अजय ठाकूर वय वर्ष 20 राहणार खंडवा मध्य प्रदेश याच्या अंगझडतीत मिळून आले। 2,000 रुपये किमतीच्या 2 चाकू राहुल उर्फ चिकू राम डेंडवाल राहणार खंडवा मध्य प्रदेश याच्या अंगझडतीत मिळून आले। 100 रुपये किमतीचे लाल मिरचीची पुडी एक प्लास्टिकच्या पिशवीत राहुल उर्फ चिकू राम डेंडवाल राहणार खंडवा मध्य प्रदेश याच्या अंगझडतीत मिळून आले। 1,000 रुपये किमतीचा एक चाकू मोहित जितेंद्र मेलवास वय वर्ष 19 राहणार खंडवा मध्य प्रदेश याच्या अंगझडतीत मिळून आले। वरील नमूद वर्णनाचा किमतीचा मुद्देमाल हा यातील आरोपितांच्या ताब्यातून मिळून आल्याने सदर आरोपी यांच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जळगाव डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे भुसावळ, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश चौधरी, पोलीस नाईक सोपान पाटील, पोलीस शिपाई प्रशांत सोनार, पोलीस शिपाई भूषण चौधरी, पोलीस शिपाई प्रशांत परदेसी, पोलीस शिपाई योगेश माळी, पोलीस शिपाई राहुल वानखेडे अशांनी केली आहे। वरील आरोपी यास सदर गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करीत आहे। काल भुसावळ बाजारपेठचा SHO राहुल वाघ आणि त्यांच्या टीमला एक गोपनीय माहिती भेटलं होतं। म्हणजे बुरहानपूरवरून 3 इसम, फैजपूरवरून 2 आणि भुसावळचा 2 असा 7 लोक मिळून एका हॉटेलमध्ये एका दरोडा करण्याची तयारीत आहे आणि त्याच्यासाठी सर्व साहित्य म्हणजे वेपन्स आणि फायरआर्म ही सर्व गोष्टी त्याच्यासोबत आहे। अशा गोपनीय माहिती भेटल्यानंतर आपला लोक एका हॉटेलला ही लोक तोंड टेबलवर बसले होते हे 7 लोक आणि आपल्या लोकांनी जाऊन अचानकपणे ते पंचांसमक्ष त्यांचं सर्च केल्यानंतर त्यांच्याकडं 2 पिस्टल्स गावठी पिस्टल 4 राऊंड आणि त्याच्यासोबत एक फायटर आणि त्याच्यासोबत 4 चाकू आणि 4 तलवार
अशा सर्व गोष्टी त्यांच्या हातातून त्यांच्याकडनं जप्ती करण्यात आलेल्या आहे. आणि नेमका काय उद्देशाने कुठे दरोडा करणार होत्या ही सर्व गोष्टी आमचा तपास चालू आहे. सर, यामध्ये जे आरोपी आपण अटक केलेली आहे यांची पार्श्वभूमी काय, गुन्हेगारी वृत्तीतले आहेत की काय? ह्याच्यापैकी म्हणजे आतापर्यंत आमचं तपासामध्ये हे निष्पन्न झालं की त्याच्या भुसावळचा राहणारे शेख इम्रान उर्फ मॉडेल ह्याच्या विरोधात जुने रॉबरी आणि आर्म्स ॲक्टचा केस आहे. आणि दुसरा एक अरबाज शेख म्हणून आहे, त्यांच्या विरोधात 2 अटेम्प्ट टू मर्डरचा केस आहे. आणि शेख मुजबिल शेख आणि या आरोपी आहे यांच्या विरोधात आर्म्स ॲक्टचा एक गुन्हा आहे आणि जुने एक अटेम्प्ट टू मर्डरचा देखील एक गुन्हा आहे. आणि शेख शोएब शेख याच्या विरोधात एक अटेम्प्ट टू मर्डर आहे. उरलेल्या 3 लोकांच्या विरोधात जे बुरहानपूर राहणार आहे, ही 3 लोकांच्या विरोधात कुठल्या गुन्हा दाखल आहेत का या गोष्टी आम्ही बुरहानपूर पोलीसकडनं माहिती घेणं चालू आहे. भुसावळमध्ये मागच्या वेळेस खून प्रकरण हत्याकांड झालेलं होतं, त्याचा याच्याशी काही संबंध येतोय का? या गोष्टी आम्ही तपास करतायत. म्हणजे ह्याचं काय ते हत्याकांडाचा आणि याच्या विषयावर काय संबंध आहे का या गोष्टी आमचा तपास चालू आहे. मैं अलविदा लेती हूँ आपकी एक दिव्या कांबले. देखते रहिए CBN Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ. miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें. जय हिंद.